लाडकी बहीण योजनेत 42 लाख अपात्र लाभार्थी, 11 महिन्यात अपात्र लाभार्थींनी 6,800 कोटींचा घेतला लाभ. कागदपत्रांच्या पडताळणी दरम्यान धक्कादायक बाब समोर. लातूरमध्ये आज मनसेचं आंदोलन. महामार्ग प्रशासनाच्या निषेधार्थ मनसेचं आंदोलन. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद. नांदेड नरसी रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात. नांदेड नरसी रस्त्याची झाली होती चाळण. लोकशाही मराठीने दाखवली होती बातमी. ब्लिंकिट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. कल्याण पूर्वेतील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. पगार कपात आणि वाढलेल्या अंतरावरून कर्मचाऱ्यांचा संताप. कोल्हापुरात महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जनचळवळ लोकप्रतिनिधी सुरू केली. सह्यांची मोहीम. नांदेडीमधील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जनचळवळ. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी. 44,77,000चा शासनाला गंडा. 25 जणांवर गुन्हा दाखल. बीडीडी वासियांचा आनंद गगनात मावेना. लवकरच मिळणार नव्या घराच्या चाव्या. नव्या इमारतीत नावांच्या पाट्याही लागल्या. खडकवासला धरणातून 5 दिवसात 5.24 टीएमसी विसर्ग. खडकवासला क्षेत्रात पावसाचा जोर झाला कमी. वरसगाव आणि पानशेत धरणातून पाण्याचा विसर्ग केला कमी. धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ. शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या. लोहारा तालुक्यातील नागरा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार. बनावट व्हीआयपी पास विकून लाखोंची कमाई. खालापूर टोलनाक्यावरील सिक्युरिटी गार्डचा प्रताप. खालापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पुण्यातील काही भागात आज कमी दाबाने पाणी पुरवठा. धायरी कात्रज परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा. महावितरण कंपनीकडून देखभालीचं काम हाती. जागेचा वाद. महिलेला बेदम मारहाण. अमरावतीच्या वलगावमधील धक्कादायक घटना. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आणि विद्यार्थ्याचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील जेई स्कूलमधील घटना. मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कुटुंबियांचा मोठा आक्रोश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.